स्वागत आहे मित्रांनो आपल्या एका आणखीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोटोला रिसाइज कसं करायचं, केबी मध्ये किंवा पिक्सल मध्ये कसं चेंज करायचं याविषयी आपण माहिती घेऊया. जर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरत असाल तर फोटोची साईज हे एक्झॅक्ट केबी किंवा पिक्सल मध्ये हवी असते, नाही तर ते फोटो अपलोड होत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये फोटोला रिसाइजिंग कसं करायचं, केबी मध्ये किंवा पिक्सल मध्ये याविषयी आपण संपूर्ण माहिती घेऊया. तुम्हाला यायचं गुगलवर आणि सर्च करायचं आहे PI7 इमेज. तुमच्यासमोर ही image.pi7.org ही पहिली वेबसाईट ओपन होईल. तुम्हाला या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुमच्यासमोर या वेबसाईटचं होम पेज ओपन झालं आहे. यामध्ये खूप सारे टूल्स अवेलेबल आहे. जसं तुम्हाला इथे पासपोर्ट फोटो तयार करता येतात, फोटोची साईज कमी करता येते, रिड्यूस इमेज साईज केबी, रिसाइज इमेज इन पिक्सलमध्ये. नंतर तुम्हाला इथे फोटोची साईज इन्क्रीज करता येते, AI फोटो इनहॅन्सर, रिसाइज सिग्नेचर, जनरेट सिग्नेचर, यामध्ये खूप सारे ऑप्शन तुम्हाला पाहायला भेटतात. ही वेबसाईट फ्री ऑफ कॉस्ट आहे. इथे कुठल्याही प्रकारचे चार्जेस लागत नाही. तर तिथे ऑप्शन आहे रिड्यूस इमेज साईज इन केबी, तिथे क्लिक करायचं तुम्हाला. आणि जर तुम्हाला फोटोची साईज कमी करायची असेल केबी मध्ये तर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे सिलेक्ट इमेज. जो फोटोची साईज तुम्हाला कमी करायचा फोटोला सिलेक्ट करायचा आहे, ओपन करायचा आहे आणि खाली तुम्हाला त्याची साईज एंटर करायची. तुम्हाला कोणत्या साईज मध्ये फोटोची साईज हवी आहे, किती केबी हवी आहे तुम्हाला क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला इथे साईज हवी असेल 15 केबी, तुम्हाला जेवढी एंटर करायची आहे रेड्यूस साईजवर क्लिक करायचं आहे. तुमच्या समोर फोटोची रिसाइजिंग झाली आहे आणि खाली तुम्हाला इथे डाउनलोडचा ऑप्शन आला आहे. इथे डाउनलोडवर क्लिक करा आणि तुमचा जो फोटो आहे तो तुमच्या आता फाईल मॅनेजरमध्ये डाउनलोडच्या फोल्डरमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. इथे तुमचा जो फोटो आहे तो रिसाइज झाला आहे. जर तुम्हाला फोटोची पिक्सल चेंज करायचं तुम्हाला यायचं आहे या वेबसाईटवर पुन्हा रिसाइज इमेज इन पिक्सलवर क्लिक करायचं आहे, सिलेक्ट इमेजवर क्लिक करायचं आहे, त्यानंतर फोटोला चूज करायचं आहे, याला ओपन करायचं आहे आणि तुम्हाला इथे खाली पाहायला भेटते विड्थ आणि हाईट. ज्या साईज मध्ये तुम्हाला फोटोचे पिक्सल हवे आहे ते तुम्हाला ते एंटर करायचे आहे. विड्थ किती आहे, त्यानंतर हाईट किती आहे हे तुम्हाला इथे एंटर करायचं आहे. जर तुम्हाला विड्थ आणि हाईट सोबत तुम्हाला केबी पण पाहिजे असेल तर तुम्हाला या बॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला किती केबी मध्ये हा फोटो हवा आहे ते तुम्हाला ते एंटर करायचं आहे. तुम्हाला इथे केबी एंटर करायचे आहे. इथे विड्थ हाईट केबी एंटर केली आणि तुम्हाला ते रिसाइज इमेज या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली तुम्हाला ऑप्शन भेटेल पाहायला डाउनलोडचं. या डाउनलोड ऑप्शनवर क्लिक करा आणि फोटोला डाउनलोड करा. पुन्हा फोटो तुमच्या डाउनलोड फोल्डरमध्ये जमा होईल. नंतर तुम्हाला जर फोटोची क्वालिटी तुम्हाला चेंज करायची, तुम्हाला फोटो जो आहे तो ब्लर आहे थोडासा तुम्हाला क्लिअर करायचा आहे, ते ऑप्शन आहे AI फोटो इनहॅन्सर. इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे, सिलेक्ट इमेजवर क्लिक करायचं आहे आणि फोटोला सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला ओपन करायचं आहे. तुम्ही बघू शकता हा आता नवीन फोटो जो आहे तो खूप क्लिअर झाला आहे. इथे प्रिव्ह्यू ओरिजिनल इमेजवर क्लिक केला तर तुम्हाला जुना फोटो जो आहे तो तुम्हाला पाहायला भेटेल की जुना फोटो कसा होता आणि नवीन फोटो कसा आहे. नंतर तुम्ही ते ऑप्शन आहे डाउनलोड करासाठी तुम्ही ते डाउनलोड करू शकता. नंतर तुमच्यासमोर इथे तुम्हाला आणखी एक ऑप्शन पाहायला भेटतात. तुम्हाला जर तुमची सिग्नेचर जनरेट करायची असेल तर ते ऑप्शन आहे जनरेट सिग्नेचरचं, इथे क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला ते ऍडला क्लोज करायचं आहे आणि तुम्हाला ते नाव एंटर करायचं आहे. तुमचं जे नाव असेल ते तुम्ही नाव एंटर करा. तुमच्यासमोर खूप सारे सिग्नेचरचे एक्झाम्पल येऊन जाईल. तुम्हाला कशा प्रकारे सिग्नेचर हवी आहे तर तुम्हाला अजून हवी असेल तर लोड मोर सिग्नेचर क्लिक करा. तुमच्यासमोर खूप सारे सिग्नेचर तुम्हाला पाहायला भेटतील. जी सिग्नेचर तुम्हाला हवी असेल तुमच्या नावाची तिथे तुम्ही खाली क्लिक करा आणि त्या सिग्नेचरला तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. तुम्हाला फोटोवर तुमचं डेट ऑफ बर्थ आणि तुमचं नाव हवं असतं तर तिथे बघा ऑप्शन आहे खाली ऍड नेम अँड डेट ऑफ बर्थ. इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला सिलेक्ट इमेजवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे फोटो सिलेक्ट करायचा आहे आणि याला ओपन करायचं आहे. नंतर तुम्हाला फोटोला रिसाइजिंग करून घ्यायचं आहे पूर्णपणे. फोटोला रिसाइजिंग केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन आहे क्रॉप अँड नेक्स्टचं, इथे क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे तुमचं नाव एंटर करायचं आहे. जे तुम्हाला फोटोवर नाव हवं असेल ते तुम्हाला नाव एंटर करायचं आहे आणि तुम्हाला जे डेट ऑफ बर्थ टाकायची असेल ते तुम्ही इथे डेट ऑफ बर्थ जे आहे ते इथे टाकू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या फोटोवर तुमचं नाव आणि तुम्ही डेट ऑफ बर्थ सुद्धा इथे ऍड करू शकता. खाली ऑप्शन आहे 7 नेक्स्टचं आणि तुम्हाला 7 डाउनलोडवर क्लिक करायचं आहे. तुमचा जो फोटो आहे तो इथे डाउनलोड होऊन जाईल आणि तुमच्या फोटोवर नाव आणि डेट ऑफ बर्थ पाहायला भेटेल. तर अशा प्रकारे ही वेबसाईट आहे. इमेज टू पीडीएफ, पीडीएफ टू इमेज करायचं असेल तर इथे खूप सारे ऑप्शन अवेलेबल आहे. तर अशा प्रकारे तुम्ही फोटोला रिसाइजिंग करू शकता. तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.